सर्वसाधारण लोक 10व्या-11व्या महिन्यात कालवड लावतात आमच्या खाद्यावर। वासरू संगोपन हा दूध धंद्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। गाय विकत आणण्यापेक्षा स्वतःचं कालवड तयार करून गोठ्यात उभी करणं हे खूप गरजेचं आहे। लक्षात घ्या, वासरू संगोपनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पहिल्या दिवसापासून कालवडीला पाणी पाजलं गेलं पाहिजे। फक्त पहिल्या महिन्यामध्ये उकळून गार केलेलं पाणी पाजा। पहिल्या महिन्यात 5 ते 6 लिटर पाणी प्यायला पाहिजे। दुसऱ्या महिन्यामध्ये 7 ते 8 लिटर, तिसऱ्या महिन्यामध्ये 9 ते 10 लिटर पाणी प्यायला पाहिजे। फक्त हे पाणी पाजताना मोजून द्या, एकदम बालडी भरून ठेवू नका। कालवड गाभण करायसाठी तिचं वजन 275 किलो पेक्षा जास्त होणं गरजेचं आहे। म्हणजेच छातीचा घेर 5 फुटाच्या पुढं आला पाहिजे, 60 इंचाच्या पुढं। 250 किलो वजन हे आपल्याला 12 महिन्याच्या आत आणायचं आहे। आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे वासरू खाद्य। कन्हैया कंपनीनं गोवत्स पुष्प म्हणून हे वासरू खाद्य तयार केलेलं आहे। हे 2 किलो खाल्लं तर 1 किलो, म्हणजे त्याचा FCR 2 आहे, तर 275 किलो वजन करायचं आहे। कालवडीचं वजन जन्मताच 30-35 किलो आहे, ते वजा झालं तर 240 ते 245 किलो वजन करायचं आहे। 250 किलो वजन धरलं तर त्यासाठी आपल्याला 500 किलो गोवत्स बुश लागेल। ही 25 किलोची बॅग आहे। 20 पिशव्या आपल्याला एका कालवडीला वर्षभरात लागतील। याचा खर्च आहे साधारण 18,000च्या आसपास। हे खाद्य घालायचं कसं, तर जन्मून 4थ्या आठवड्यामध्ये 50 ग्रॅमनं सुरुवात करा। 5व्या आठवड्यामध्ये 300 ग्रॅम घाला आणि 1 लिटर दूध कमी पाजा। 6व्या आठवड्यात 600 ग्रॅम घाला, 2 लिटर कमी दूध पाजा। 7व्या आठवड्यात 900 ग्रॅम, 3 लिटर दूध कमी पाजा। 8व्या आठवड्यात 1200 ग्रॅम, 4 लिटर दूध कमी पाजा। 9व्या आठवड्यात 1500 ग्रॅम आणि दूध बंद करा। आता ह्याचे परिणाम काय काय दिसतील? आज आपल्याला काय दिसतं, आपण 2-3 महिन्यानंतर ज्यावेळी दूध तोडतो, दूध बंद करतो, त्यानंतर वासरू एकदम खराब होऊन जातं। याचं मुख्य कारण आहे त्याचं जठर डेव्हलप होत नाही आहे। या खाद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जठर डेव्हलप करतं, त्यामुळं दूध कमी केलं तरी वासराची तब्येत खराब होत नाही। आता आपण हिशोब केला तर 194 लिटर तुमचं दूध कमी पाजणार आहात। ह्याची किंमत होती साधारण 7,000 रुपये सध्याच्या बाजारभावाप्रमाणे। तर 18,000 आपला वासरांवरचा खर्च आहे, पण 7,000 वाचले तर 11,000तच तुमचं कालवड 275 किलोच्या वरचं तयार होईल। सर्वसाधारण लोक 10व्या-11व्या महिन्यात कालवड लावतात आमच्या खाद्यावर। आता ही कालवड आहे वय वर्ष 16 महिने आणि 6 महिन्याची गाभण आहे। असंच आपण 10-11 महिन्यात कालवड लावू शकतो जर व्यवस्थित काम केलं तर। या गोठ्यामध्ये गोवत्स बूस्ट कायम वापरलं जातं।